How हा are you ओके आता today, ठीक आहे. sir? Very well. हाऊ आर यू टुडे रुद्र जाधव, काय वाचताय आपण? हा सांगा मला, ते काय तुमचं पहिल्या पेपर मध्ये काय आहे मला सांगा जरा. पुढे येऊन टीचर बोला पहिल्या पेपर दीदी. मॅथ्स. हमारी आवाज आ रही है? टीचर आपल्या जेवढं पण आपल्याला स्कूल तेवढा सगळा सिलेबस आहे, फक्त इंग्लिश हिंदी वगैरे नाही. आणि मॅथ मध्ये पहिल्या पेपरमध्ये हा म्हणजे पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला सायन्स मॅथ्स वगैरे सगळं आहे आणि पेपर 2 मध्ये मेंटल मॅथ आहे म्हणजे बौद्धिक चाचणी, बरोबर ना? टीचर माझ्याकडे पेपर 1 टीचर मॅथ्स मॅथ आहे आणि मध्ये मॅथ्स ऍबिलिटी टेस्ट आहे आणि सॅट मध्ये सायन्स मॅथ आणि इतिहास इभून आहे टीचर. सगळंच आहे म्हणजे सगळ्याच विषयांचा अभ्यास. हो चांगलंय, टीचर. गुड. चला आपण आज आपला लेसन करूया. आज जे काही थोडं थोडं उरलंय आपलं त्यातलं मी जे शोधून काढलंय ते करायचंय. सोप्पा एकदम मस्त प्रकार आहे हा. असे प्रश्न म्हणजे एकदम आपले हातचे मार्क असतात. आकृतीचे पृथक्करण मधला एक टाईप आहे लपलेली आकृती शोधणं. त्याचे 3-4 प्रकार होते. एक पेपरचा फोल्ड करणं. बरं आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं त्या पेपर म्हणजे जेव्हा आपलं ते लेक्चर झालं होतं, पेपर उघडल्यानंतर तो किती हॅलो उघडायचा. हा बोला. टीचर, हा चॅप्टर आम्ही बुक मध्ये सोडवला. सोडवलंय ना? हो टीचर. हो मॅम, सोडवलेला आहे. 2 मिनिटं. हा आपण एकदा बघू आणि पुढचा पण आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. हा तर तुमचं पटकन होईल. त्याच्या पुढचं संकीर्ण प्रश्नवाला पण आहे, तो पण एक करूया आपण आज. सांगायचा मुद्दा असा होता की लपलेली आकृती शोधणं हा सोपा प्रकार आहे त्यातला. पेपर फोल्ड करून अनफोल्ड करणं ह्याच्याकरता मी जरा शोधलं तर 8वीच्या लेवलला म्हणजे 5वीला पण असे प्रश्न आहेत. 5वीला ते पूर्ण स्क्वेअर मध्ये येईल असं नाहीये, पण तुमच्यासाठी पूर्ण स्क्वेअर उघडल्यावरती ते कसं दिसेल असं बघतोय आपण. म्हणून ते जे आपण बोललो होतो ना की हे एवढं उघडलं की एवढंच दिसतं, पण तसं नाहीये. पूर्ण स्क्वेअर मध्ये तो पेपर कसा दिसेल चौरसामध्ये हे आपल्याला बघायचंय. त्या मागच्या टीचर ह्याच्यामध्ये आपण जे बघितलं होतं. बोला. टीचर आमच्यासाठी सांगितले की सगळ्या चॅप्टर मध्ये हा चॅप्टर आहे ना सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. आहेच आहे, तुम्ही सोडवा बघा. आपल्याला काहीतरी आकृती दिलेली आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत. आपण आधी जरा बघूया काय महत्वाचे मुद्दे आहेत बघा. याच्यामध्ये आणि मी पेन घेते माझा, मला पेन लागणार आहे. बर, ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत. काय आहे, पूर्ण प्रश्नाकृती आहे आणि ह्या पर्यायामध्ये पूर्ण प्रश्नाकृतीचा काही भाग दिलेला आहे. म्हणजे एक मोठी अशी कशात काय अशी एक रचना असेल, त्यातला एक काहीतरी भाग लपलेला इकडे दिला असेल आणि मग विचारलं असेल की हा भाग आहे का, तो भाग आहे का, तो भाग आहे का, तो भाग आहे. म्हणजे 4 पैकी एकच असेल जो परफेक्ट त्याच्यात मॅच होईल. हा एक प्रकार आहे. दुसरा अपूर्ण प्रश्नाकृती आहे. त्यातला आकृतीचा भाग ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यात टाकायचं आणि चेक करायचंय. एकूण एकच आहे, जवळपास सेमच आहे. ठीक आहे. प्रश्नाकृती आणि पर्यायातल्या आकृती यांची तुलना करायची आपल्याला. ही आणि ती एक्झॅक्टली चेक करून बघायचं. रेषा उभ्या आडव्या तिरप्या, टिंब कुठे आहेत, वर काय, तिरक काय, गोल काय, अर्धगोल काय, चंद्रकोर, अशा मुद्दाम एकात एक वाकड्या तिकड्या रेषा त्याच्यामध्ये आहेत आणि तेच कन्फ्युजन असतं. तुम्ही सोडवा, हे खूप सोपं आहे. ह्याच्या पुढचं महत्वाचं आहे, ते तर डिस्कस करूच आपण. चला, ही आकृती आहे प्रश्नाकृती आणि या उत्तर आकृती आहेत. काय करायचंय, एक गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. पर्यायातील आकृत्यांपैकी कोणती आकृती ही प्रश्नाकृतीमध्ये दडलेली आहे, ह्यांच्यापैकी कोणती आकृती आहे जी याच्यामध्ये लपली आहे हे शोधायचं. शोधा. टीचर तिसरी. कशावरून? नंबर टीचर ती जे मध्ये आहे ना त्या आकृतीच्या प्रश्न आकृतीच्या मध्ये ते टीचर. इकडे मध्ये. हो टीचर, मधल्या भागामध्ये दिसते टीचर. हे आणि हे तर दिसतंय. हेच आहे ना, हे बघा नाही असं, बरोबर ना? हो टीचर. हा भाग कुठे, हा असा भाग कुठे, हा पोर्शन कुठे आहे याच्यामध्ये? हा, टीचर पुढे गेले. वर गेल्यावर
राईट साइडला. बरोबर. पुढे आलं की गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग. आणि हा बघा इथं सरळ केलं की असं येतो. टीचर हा जो भाग आहे, अटेंडन्सची लिंक अटेंडन्सची लिंक पुढच्या लेक्चरला मॅम देतील तुम्हाला. आता टाकली आहे का मला माहिती नाही. आज लिंक लावायची नाही वाटतं. माहित नाही मला. आपण विचारू नंतर. सुलक्षणा मॅम येतीलच पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. आता तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकून ठेवा, ते रेकॉर्ड होऊन जाईल. आला. हा तिसरा ऑप्शन आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण काय. हा ही प्रश्नाकृती आहे आणि यांच्यापैकी कोणत्या आकृतीमध्ये लपलेली आहे ते सांगा. दुसऱ्या नंबर 2. मॅम ऑप्शन 2 मध्ये नंबर ऑप्शन नंबर 2. टीचर नंबर 2 वाटतंय. आणि प्रश्न आकृतीत जो स्क्वेअरचा भाग आहे ना टीचर, तो जो उत्तर आकृतीमध्ये पण दिसतोय आणि तिचे सर्कलचा भाग पण त्याच्यात ऍड आहे. हो टीचर, अर्धा सर्कल थोडा थोडा दिसतोय. फक्त तोच सर्कल दुसऱ्या याच्यामध्ये दिसतोय. जसा हा अँड टीचर त्याच्यामध्ये चौकोन पण आहे. जसा हा पोर्शन इथला असा हा सेम इकडे आलाय बघा, आणि इथे खाली आणि इकडे असं झालंय. ओके ना. चला आता इथून आपल्याला सोडवायचं. प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठीची सूचना आहे. काय दिली आहे बघा. प्रत्येक प्रश्नात एक गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. पर्यायातील आकृत्यांपैकी कोणती आकृती ही प्रश्नाकृतीमध्ये दडलेली आहे ती ओळखा. यापैकी कोणती आकृती इथे लपली आहे हे सांगा. पहिलं सांगा. प्रश्न क्रमांक टीचर एक उत्तर ऑप्शन नंबर टीचर पहिल्याचं पहिलं ऑप्शन नंबर 1. हे ना. टीचर टीचर ऑप्शन नंबर 1. काढलाय तो आकार. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 2 बघा आणि सांगा. टीचर त्याचा पण एक आहे. एक आहे. पर्याय क्रमांक 1. इकडची एक वरची लाईन, इथली ही खालची लाईन आणि ही लाईन. करेक्ट. 3 टीचर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. मला नाही आकृतीमध्ये थोडं कन्फ्युजन होत आहे. टीचर 2 आहे 2. शांत पड. 2 ऑप्शन नंबर 2 मॅम. कोणतरी पण टीचर आकृती दिसती टीचर. टीचर सगळ्या खालच्या भाग. हॅलो टीचर. बोला. टीचर मला ना आकृत्यांमध्ये ओळखायला थोडं कन्फ्युजन होतंय. तुम्ही जरा एक्सप्लेन करून सांगाल का की कशा पद्धतीने ओळखायचं आहे. येस. आणि मी काढून पण दाखवते. हे त्यांच्यासाठी मुद्दाम काढते ज्यांना असं ओरली बघून कळत नाहीये. बघा हा आकार इथे मी काढलाय लाल रंगात, लाल रेषेने. तसंच इथे बघा हा आकार मी इथे लाल रेषेने काढलाय. मी काहीच केलेलं नाहीये. इथल्या ह्या आकृत्यांमध्ये चेक केलंय की इथे काय बसतंय, काय फिट होते. आता ह्या गोलामध्ये काहीतरी एक छोटी करंजी ठेवली आहे, त्रिकोण चौकोन काय 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 लावलेत, पण मधलाच एक पोर्शन असा धरलाय वेगळाच, जो काही आकार नाही म्हणता येणार. हा काय आकार नाही, कुऱ्हाडीसारखा आकार आहे, पण हा आकार इथून कुठेतरी बनलाय. मग प्रश्नामध्ये असेच आकार टाकतात बघा. आता हा आकार हा इथे आहे ना, हा बघा इथे असा एक आकार आहे ट्रायंग्युलर सारखा. हा मग याला खाली जॉईन होणारा असा आकार आहे का, असा दिसतोय का इथे? नाहीये. हा लांब आहे, वेगळाच आहे, याला मॅच होत नाही. हा असा आकार आहे का छोटा? नो नाही. किंवा हा असा आकार आणि त्याच्या खाली एक असा कोन सारखा आकार. आपल्याला चेक करायचंय ह्या प्रश्नामध्ये. चेक काय करायचंय की कुठला आकार इकडे लपलाय पूर्णपणे. बघा ही आकृती आहे, ठीक आहे. आता चेक करून बघायचं असं काय आहे का याच्यामध्ये. बघा असा अर्धा आणि त्याच्या पुढे त्रिकोण, पूर्ण त्रिकोण असलेला कुठला पोर्शन आहे का असा. शोधताना काय शोधायचं की या आकृतीमधलं असा एखादा तरी पोर्शन, समजा हा त्रिकोण असा इथे कुठे दिसतोय का, नाही दिसत आहे.
मी काय शोधलं, ह्या आकृतीमधला हा असा एक उभा भाग रॉड सारखा आहे का, हा इथे दिसला मला, मग मी चेक केलं पुढे मॅच होत आहे का, तर होतंय. म्हणजे तुम्हाला पण असंच बघायचंय की एखादा ह्या आकृतीमधला एखादा पोर्शन शोधायचा. समजा हा असा ट्रायंगल मी बघितला, असं आहे का इथे कुठे, नाही दिसत आहे मला. नो टीचर. जर दिसला असता, समजा हा असा असता जसा ह्या आकृतीत दिलाय असा, तर मग पुढचं याला जॉईन होतंय का असं, नो. हे चेक करायचं. हाय टीचर. समजलं का मला काय म्हणायचंय. एखादा कोणता तरी पोर्शन आपल्या मुख्य आकृतीमधला किंवा उत्तराकृतीमधला चेक करून बघायचा. हे लवकर होतं, याला वेळ लागत नाही, पण चुकायचं नाही याच्यामध्ये. बघा सांगा. टीचर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 4 टीचर 4 हे असं. ऑप्शन नंबर राईट साइड दिलेलं आहे. टीचर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 कसा आला ते पण मी काढते आहे बघा. करेक्ट आहे की नाही. यस मॅम. बरोबर, सेम मॅचेस. करेक्ट. चलो आता पुढचं बघा, 5वं. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. बाकीच्यांनी टेन्शन घेऊ नका, ज्यांनी हे आधी सोडवलंय त्यांना ही उत्तरं माहिती आहेत. अदरवाईज तुम्हाला पण हे कठीण नाहीये. ऑप्शन नंबर 2 टीचर. हो, मी फक्त चेक करते बरोबर मॅच होतंय का. होतंय. इकडे एक लाईन आहे वरपर्यंत आहे, ठीक आहे ना, मॅच्ड. प्रश्न 6 ते 10 साठीची सूचना काय आहे बघा. हा, या उत्तर आकृत्या आणि प्रश्न काय करायचं ऐका. प्रश्न आकृती प्रत्येक पर्यायातील आकृतीमध्ये दडलेली आहे. प्रश्न आकृती दिलेली आहे ती याच्यात शोधायची आहे. ऑप्शन नंबर 3. 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 ऑप्शन नंबर 3 टीचर. ऑप्शन नंबर 3. करेक्ट. नंबर 3. थांबा, कोणाला याच्यामध्ये शंका आहे का. नो टीचर. 7वं बघा. ऑप्शन नंबर 3. टीचर नंबर 3. ऑप्शन नंबर 3. पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3 मॅम. ऑप्शन 3. करेक्ट. ऑप्शन 4. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. तीच लाईन येईल ना. ऑप्शन नंबर 1 टीचर खालच्या. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 नव्याचं ऑप्शन. 1. मॅम कोणतं चालू आहे. 9वा प्रश्न चाललाय हा. ऑप्शन नंबर 4. थांबा 1 मिनिट, गडबड करू नका. सगळे प्रश्न 8 पर्यंत आले का सगळ्यांचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर 4 आहे. यस मॅम. प्रश्न 9चं उत्तर 1 आलं. फर्स्ट 1. आता 10वं सांगा. ऑप्शन नंबर 4 ज्याचं उत्तर. ऑप्शन नंबर 4 टीचर. ऑप्शन नंबर 4. टीचर आन्सर इज मस्त आहे ना, हा किती सोपा आहे बघा. झालं पण टीचर 10 प्रश्न तुम्ही सोडवले. 5 मिनिटं पण नाही लागले तुम्हाला. धडा संपला. आता हे सोडवायचंय आणि हे महत्वाचं आहे. आणि ह्यात मी तुम्हाला काहीच सांगणार नाही, तुम्ही सोडवायचं. पहिलं तरी बघूया. मला ऐका,
मॅम हे नाही टीचर जमणार मला एवढं. समजत हा म्हणूनच सांगते. टीचर हे आम्हाला सरांनी प्रश्नपत्रिका दिला ना तर त्याच्यामध्ये आम्हाला हे होतं. टीचर मला Correct. माहिती आता आधी तुम्ही जरा थोडस डोकं चालवा, ज्याला माहिती त्याने सोडवा, ज्याला नाही माहिती त्याने प्रयत्न करा. आपण हे सगळं सॉल्व्ह करू, टेन्शन घेऊ नका. चला काय दिलेलं आहे आपल्याला, ऐक थांब. पुढील प्रश्नामध्ये काय केलंय आपल्याला, स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असे 2 ऑप्शन दिलेले आहेत, टेबल दिलेला आहे ए आणि बी, म्हणजे स्तंभ 1 स्तंभ 2. स्तंभ 1 मध्ये काही अल्फाबेट आहेत, म्हणजे नोटा, मिंट, पॅन, लायन हे शब्द आहेत आणि त्याला पर्यायी डिजिट्स आहे तिकडे. पण स्तंभ 1च्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने ते आहेतच असं नाही, हेच सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे याच्यात. म्हणजे ज्या क्रमाने इथे अल्फाबेट दिलेत त्याच क्रमाने संख्या नाही आहेत, कळलं का? पण कुठल्या तरी अल्फाबेटला कुठला तरी नंबर आहे आणि आपल्याला ती सांकेतिक भाषा शोधायची आहे आणि खालच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. कळलं का? आता हा टेबल फक्त बघा शांतपणाने आणि स्वतः जर 1-2 मिनिटं सोडवण्याचा प्रयत्न करा, मग आपण सोडवू. पुस्तक असेल ऑप्शन समोर. नंबर 2 टीचर. फर्स्टचं 2 आहे का? हो. बर ठीक आहे, थांब आता बाकी काय? सगळ्यांना जरा सोडवू दे. झालं का? काही सुचतंय का? जमत नाही. टीचर होत नाहीये. मॅम चला आता आपण सोडवूया. समजत नाही. चला आपण सोडवणार, टेन्शन घेऊ नका. बघा हा ऐका, कसं सोडवायचं मी एकदा तुम्हाला सांगते, पुढचं तुम्हालाच येईल. बघा कसं फक्त सोडवायचं, लक्ष द्या. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा, नोटा आणि मिंट याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे कॉमन लेटर आहेत ते आधी बघा. टी कॉमन आहे, टी आणि टी. अजून काय कॉमन आहे, एन आणि एन. एन आहे. आता आपण एन टी असे लिहून घेऊया आधी. हा, कोणत्या अल्फाबेटला कुठला नंबर आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आपण आपली आपली त्याची सिम्बॉल बनवणार आहे. एन आणि टी. आता एन आणि टी याच्यात कॉमन काय दोघांमध्ये, एक 4 आणि 4. म्हणजे एन 1 किंवा 4 असेल किंवा टी 1 किंवा 4 असेल. आता खालच्या याच्यामध्ये एन इकडे पण आहे, इकडे पण आहे. या दोघांमध्ये 4 आणि 4 कॉमन आहे, म्हणजे एन काय आहे, 4. तुम्हाला कळलं का आपण काय केलं? टीचर एक वेळेस रिपीट करून सांगा ना. हा बघा, मी काय सांगतेय, आपण पहिले 2 शब्द घेतले, नोटा आणि मिंट. यातले कॉमन अल्फाबेट कोणते आहेत, टी टी आणि एन एन. टी आणि एन मी लिहून घेतले. आता कॉमन नंबर कोणते, 1 1 आणि 4 4. बरोबर. मग एकतर एन 1 असेल आणि टी 4 असेल, किंवा एन 4 असेल आणि टी 1 असेल. 2च ऑप्शन आहेत ना कॉमन आहेत. तर मग खालच्या याच्यामध्ये मी काय केलं, एन आणि एन बघितलं तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, 4. बघा ना, एन इकडे पण आहे, एन इकडे पण आहे, म्हणजे एन काय आहे, हा 4 आहे. हे कन्फर्म झालं. म्हणजे टी काय असेल, 1 असेल.
समजलं? हो मी टीचर. काय करते, हो मॅम. माझ्या पद्धतीने नंबर्स कोणते आहेत हे शोधते. आता माझं काय आलं, N4 आलं, T1 आलं. आता मला बाकीचे पण चेक करायला पाहिजे. आता या मिंट आणि पॅन याच्यामध्ये काही कॉमन आहे का? N आणि Nच आहे, तर N ची व्हॅल्यू आपल्याला कळली. नोटा आणि पॅन याच्यामध्ये बघूया आपण. नोटा आणि पॅन ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे? 9 आणि 9. बघा इथे एक 9 आहे, इकडे एक 9. मग ए ची व्हॅल्यू 9 असू शकते का? आपण लिहून ठेवायच्या त्या व्हॅल्यू, बरं का? कळलं का मी काय काय करते ते? ए आता अजून हो कुठे मॅम. दुसरीकडे आहे का? नाहीये, इथे आणि इथेच आहे. बर, आता दुसरं आणि तिसरं याच्यामध्ये कॉमन काय होतं? N आणि N. त्याच्यामधली N ची व्हॅल्यू आपण काढली. आता चौथं आणि पाचवं लायन आणि पॅन याच्यामध्ये काय आहे बरं? N आणि N ची व्हॅल्यू आली ना. आता O काढू ना आपण. O फर्स्ट आणि लास्ट ह्यात कॉमन काय आहे? 3. बरोबर ना? हा एक O, हा एक O. कॉमन काय याच्यामध्ये? फक्त 3. म्हणजे O ची व्हॅल्यू आली 3. आता काय काय आहे? पण 4 म्हणजे आपलं T झालं ना वरती. हो टीचर. टीचर हो मॅम. टीचर लॉयन मध्ये आय आहे आणि मिंट मध्ये पण आय आहे. हा, मग आता आपल्याला आय ची व्हॅल्यू काढायची. सांग काय येईल? 2. आय ची व्हॅल्यू 2 आणि 2. ठीक आहे, 2 कोणी घेतलेला नाहीये, 2 आहे. बरं, एवढ्या सगळ्या लेटर मध्ये आपलं उत्तर येतं का आपण चेक करूया. पी आलाच नाही अजून. पी पण पाहिजे आपल्याला. पी टीचर आर. पी कुठे? इथेच आहे. पी ची व्हॅल्यू 8 येईल. करेक्ट, पी ची व्हॅल्यू 8 येईल. मग आता बघा, पहिलाच क्वेश्चन प्रिंट पी वरून सुरू होतो. ऑप्शन 2 किंवा 4 मधलंच काहीतरी येईल. आर आपल्याला मिळाला नाही अजून. व्हॅल्यू 8 कशी आली? कसली? पी ची पी ची व्हॅल्यू बघ ना, पॅन मध्ये 9 गेला आणि 8 गेला, उरला काय? 4. म्हणजे काय उरलं? पी ची व्हॅल्यू 8, ए ची व्हॅल्यू 9 लिहिली आपण. आपण एकेका सिम्बॉलचे नंबर लिहून टाकले. मग आता जे जे उरलेत त्यांना त्याचे द्यायचे. आता फक्त एवढंच उरलंय. आर आहे का इथे कुठे? आर नाहीच आहे. नाही मॅम. म्हणजे असा एक नंबर येईल जो याच्यात नाहीये. इथे 7 आहे, जो इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे. चला, आर ची व्हॅल्यू आपणच लिहून टाकू 7. ठीक आहे. आय ची व्हॅल्यू आपली आली आहे 2. म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 2. बघा, 87241. करेक्ट ना? येस मॅम. आता लॅब काय सांगा? एल ची व्हॅल्यू. हो, आपण एल लिहिलं नाही. आता एल कुठे आहे सांगा मला? लायन आणि लायन आणि फक्त लायन मध्येच आहे. टीचर एल ची व्हॅल्यू 5 येईल. शाबाश, एल ची व्हॅल्यू 5 येईल. मग आता शोधा. एल म्हणजे 5, ए म्हणजे 9, एम म्हणजे काय? एम काय आला आपला? आपण एम काढला नाहीये. केवढे अल्फाबेट आहेत त्याच्यामध्ये आपले राहिलेले अजून. एम 6. 6. करेक्ट. मग सांगा. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 3 मॅम. ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 येईल टीचर. नंबर 1 येईल ना. एम ची व्हॅल्यू आपली 6 आली. ऑप्शन नंबर 1 1 इन टीचर. करेक्ट, एम ची व्हॅल्यू 6 आली. आता ओमनी 3 येईल. 3 येईल टीचर. 3. 3 6. करेक्ट, 3 6. ऑप्शन नंबर 3 इकडेच आहे. 3. ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 3 करेक्ट, टीचर. ऑप्शन नंबर 3. शाबाश. आता प्रश्न क्रमांक 4 साठी तुम्ही सोडवायचं. 2 मिनिटं घ्या, आरामात सोडवा. रिम, मॉल, रूल, मोर, बूम. टीचर चौथ्याचा नंबर आहेत. काय? चौथ्याचा काय? टीचर काय ग? टीचर परीक्षेमध्ये जर असा क्वेश्चन आला
त्याला असे स्तंभ येतात का परीक्षेमध्ये? स्तंभ एक, हो स्तंभ हो हो दोन. हो तसंच येतं ते. आणि म्हणूनच तिथे तुम्हाला जागा असेल तिकडे ते सॉल्व्ह करायचं. जे कॉमन कॉमन आहे ते बाजूला काढायचं आणि तिथेच ते लिहायचं. सगळ्यात उत्तम आहे ते. चला, ओ टीचर. पुस्तक असेल तर ते जास्त चांगलं करता येतं. टीचर झालं. झालं? शाबाश. थांबा, हो. बाकीच्यांना पण जरा लिहू द्या. टीचर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 टीचर. ऑप्शन चौथ्याचा नंबर 2. हो टीचर. थांबा, कसं हो, आलं ते त्याचा. सांगा आधी. टीचर एम साठी ना 5 वापरला, ए साठी 4, कशावरून? आय साठी 9. थांबा टीचर थांबा, ते मला कसं तुम्ही काढलं ते सांगा. टीचर मी सांगू का शिवम? मगाशी कोण बोलत होतं आधी? टीचर सगळ्यात कशा आधी मी कशाच्या व्हॅल्यू सांगितलं. सांगितली, त्याचं नाव काय होतं? टीचर एम मगाशी साठी सांगितलं ना ना, पहिला पण तुझं नाव सांगा. टीचर एम साठी 5 यूज केला, ए साठी 4 आणि एल साठी 777. हो, पण कोण बोलत होतं मला आधी ते? मगाशी पहिल्यांदा जे कोणी बोललं त्याचं नाव सांगा आधी. जागृती? हो टीचर. ओके. तू तसंच केलंय का, जसं आपण मगाशी केलं तसं? मला काय विचारायचंय, तुम्ही जे मला सांगताय ना, एमचं हे, एलचं हे, एचं हे तुम्ही स्वतः काढलंय का मागे बघून सोडवलंय? स्वतः टीचर मी सोडवलं सांगू का असेल शिवम? तर कसं सोडवलं हा प्रश्न आहे. टीचर एम. टीचर मी सांगू का शिवम? थांब ना एक मिनिट, त्यांचं उत्तर काय आहे ते ऐकूया आपण, नाही तर मग तू सांग शिवम. थांब एक मिनिट, मुलींनो सांगा पटकन. टीचर सगळ्यात आधी मी सांगितलं होतं. तूच सांगितलं होतं? हो. बरं सांग, चल. टीचर एम साठी ना 6 वापरला, कारण की ना सगळ्यात शेवटचं बूम आणि रिम आणि मॉल याच्यामध्ये तिन्हीमध्ये एम एम येतो आणि त्यांच्यातला कॉमन टीचर आहे ना 5 आलेला आहे. हम्म, मग एम साठी बरोबर. 5 घेतला. त्यांची व्हॅल्यू आणि 5 आली. हो, आणि ए साठी ना टीचर एम साठी 5 घेतला, तर मग ए साठी एखाद्या वेळेस 4 येईल नाहीतर 7 येईल, कारण की मॉल मध्येच ए आणि डबल एल येईल तर पण 7 आहे, तर ए साठी 4 येईल. म्हणजे एल ची व्हॅल्यू 7 आली, ए ची व्हॅल्यू 4. 4 आली आणि एम ची व्हॅल्यू 5 आली. करेक्ट. 4 हो. व्हॅल्यू तर आल्या आपल्या. एम, टीचर ए आणि एल. हा, आणि टीचर आय साठी ना 9 आली. बरोबर. कारण की उरलेलं ना आयचं नाही. कारण की आर आणि रिम आणि मोर मध्ये आर आर येतो आणि त्यांच्यामध्ये कॉमन 6 आहे, म्हणून मग आय कुठं आहेच नाही, मग आय ची किंमत 9 धरली. आणि आर ची व्हॅल्यू 6. हो. करेक्ट. मग टीचर ऑप्शन नंबर 2 येतो. एक मिनिट हा. तीनही प्रश्नांचे मला उत्तर सांगा, चॅटमध्ये टाका. टीचर चॅट बॉक्स चालू करा ना.
टीचर व्हॅल्यू काढायची. तुम्हाला क्वेश्चन दुसरं आणि सहाव्याचं एक आहे. तुम्हाला क्वेश्चन समोर ओपन करू का मी? येस काय मॅम. म्हणाला मला आवाज नाही आला. Yes, क्वेश्चन्स ma'am. हवेत. ते समजत नाही. थांबा मी थोडं छोटं करते, मग सगळं एकदमच दिसेल बहुतेक. नाही दिसणार का? वर खाली आहे. बरं, तुम्ही टेबल बघितलाय ना? आता क्वेश्चन्स समोर ठेवूया आपण. हे घ्या. टीचर 5व्याचं तिसरं आहे आणि 6व्याचं पहिलं. बरं, थांबा. आता बाकी सगळ्यांना सोडवू दे. मुलांना बाकीच्यांनी ज्यांनी सगळे अल्फाबेट आणि 4थ्याचं दुसरं आहे. 5व्याचं 4थ्याचं दुसरं. 5व्याचं तिसरं आणि 6व्याचं पहिलं. 5व्याचं तिसरं आणि 6व्याचं पहिलं. टीचर 5व्याचं टीचर 5व्याचं तिसरं. ओके, ठीक आहे. आणि 6व्याचं पहिलं. 6व्याचं ऑप्शन नंबर 1. करेक्ट. झालं. समजलं? सोपं होतं ना? काही कठीण नव्हतं. पण तरी पण याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. बघा, या दोघांमध्ये रिम आणि मॉल, या दोघांमध्ये एम आणि एम आहे. पण या दोघांमध्ये कॉमन काही आहे का? सांगा बरं मला. टीचर मला समजलं नाही. नो टीचर. टीचर तर आपण No, teacher. टीचर आता सगळ्यात खालची जी 2 स्तंभ आहेत टीचर, त्यांच्या दोघांमध्ये टीचर सगळ्यात खालचा जो स्तंभ आहे ना, ते 2 मोर आणि भूम त्या दोघींपैकी एम आहे. आणि ते जी संख्या आहे ना, त्यांच्यामध्ये पण सारखा कॉमन तेच 5 आहे सांगते. टीचर. 5. हे बघा, एम म्हणजे 5 जर असला ना तर ठीक आहे ना. इथे पण एम आहे, मग इथे 5 असायला पाहिजे होतं ना. मग ह्याच्यामध्ये गडबड कळली का तुम्हाला काय आहे? जोपर्यंत तुम्ही मागचं खालचं सगळं चेक करत नाही, तुम्हाला कन्फर्म करणार नाही की एमची व्हॅल्यू नक्की काय. एमची व्हॅल्यू 9, 6 किंवा 3 ह्याच्यापैकीच काहीतरी असली पाहिजे ना. कळलं का? 4 अल्फाबेटला 4 नंबर आहेत. तर उलटे सुलटे कसंही लिहा, क्रम कसंही असू दे, पण त्याचा अर्थ तोच असला पाहिजे. एम साठी आपण खालचे जेव्हा शोधले तेव्हा समजलं की एमची व्हॅल्यू ही 5 आहे, पण 5 वरती नाहीच आहे. कळलं का? कन्फ्युज व्हायचं नाही अशा वेळेला. बाकीचे सगळे पर्याय बघायचे, त्याच्यामध्ये जे असेल तेच आपलं उत्तर घ्यायचं. काही वेळेला ते मुद्दाम असं उलट सुलट टीचर करतात. व्हॅल्यू व्हॅल्यू कशा काढायच्या? टीचर टीचर समजलं नाही टीचर. समजलं नाही, मी परत सांगते. टीचर व्हॅल्यू कशा काढायच्या टीचर? चला ऐका, मी सांगते. ते सांगा टीचर. तेच सांगते. चला बघा, लक्ष द्या. बघा काय केलं यांनी. काही अल्फाबेट आहेत. अल्फाबेट म्हणजे एबीसीडी, आणि काही नंबर आहेत. हे कोणत्याही क्रमाने उलटे सुलटे लिहिलेले आहेत. आर म्हणजे 9, आय म्हणजे 6, एम म्हणजे 3 असं नाहीये. एम म्हणजे 7, ए म्हणजे 5, एल म्हणजे 4 असं नाहीये. काहीतरी आहे. म्हणजे कोणत्या तरी अल्फाबेटला कोणता तरी नंबर आहे, एवढंच खरं आहे फक्त. त्याच्यात पण त्यांनी सगळीकडे ते बरोबर केलेलं नाही. मी काय सांगते बघा, जर हा रूल आपण लावला ना, एम ची व्हॅल्यू 5 घेतली, कारण खाली 3 ठिकाणी 5 आहे, तर इथे 5 नाहीये. मग एल 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 आता कुठे कुठे ज्या लोकांना कळलं नाहीये की हे कसं आलं, जरा लक्ष द्या. आता एमचा थोडा वेळ आपण ऑप्शन बाजूला ठेवूया. एम ह्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये चूक झाली आहे असं मला खूप पर्सनली वाटते. आता बघा, एल आणि एल बघा, एल एल इकडे आहे. 2 वेळा काय कोणता नंबर आलाय? 7 आणि 7. कळलं का? आता चेक करायचं, खाली एल कुठे आलाय? इथे आलाय एल. इथे 7 आहे का? आहे. मग समजा मी एल ची व्हॅल्यू 7 लिहिली, तर मला एका अल्फाबेटचा नंबर कोणता हे कळलं. आता मला एल 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 म्हणजे 7 हे समजलंय. आता ह्यांच्यामध्ये बघा, इकडे पण एम आहे, इकडे पण एम आहे, आणि इकडे पण एम आहे. ह्या तिघांमधला कॉमन नंबर कोणता आहे? 5 दिसतोय, 5 दिसतोय, इथे पण 5 आहे. म्हणजे एम ची व्हॅल्यू माझी किती आली आहे? 5 आली. 5. दुसरं काय आहे? आता ए कुठे आहे का? इकडे ए फक्त एकटाच आहे. आता म्हणजे माझा ए 4 उरला, कारण 5 म्हणजे एम झालं. मग आता ए ची व्हॅल्यू काय आली सांगा?
मी कसं काढते कळलं का? ज्यांना कळलं नव्हतं त्यांना समजलं काय काय याची व्हॅल्यू 4 आहे. कळलं का मुलांनो मी काय करते ते? येस मॅम. हो आताशी समजलं. ठीक आहे, समजेल. कठीण नाहीये ते, फक्त लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये. कन्फ्युजन आहे कारण वर खाली येते, एका क्रमात नाहीये. ठीक आहे. आता आपल्याला ए आला, एम आला, एल आला. आर बघायचं का आपण? आर याच्यामध्ये पण आहे, आर याच्यामध्ये पण आहे. कॉमन काय आहे बघा? आर ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे? 6. आर इज इक्वल टू 6. आर ची व्हॅल्यू काय आली आपली? 6 आहे. 6. आता ओ ओ ओ 3 यू ओ यू आहे. टीचर यू आयला. यू ची व्हॅल्यू 1 बघा 2 इन अरे 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 2 इन 2 2 इन मॅम. बघा ऐका 2 ओ इन आणि मॅम. ओ दोन वेळा. ओ ची व्हॅल्यू 3. 2 इन मॅम. आणि इथे ओ आणि ओ दोन वेळा आलाय आणि 2 वेळा नंबर आलाय 3, म्हणजे ओ ची व्हॅल्यू 3 आहे. ठीक आहे. मग आता काय उरला? बी. बी ची व्हॅल्यू काय येईल? बी ची व्हॅल्यू सांगा. टीचर 8. करेक्ट. बी ची व्हॅल्यू टीचर 8. मॅम 8. करेक्ट. मॅम 8. आता काय उरलं आपल्याकडे? आर उरला का? आर आपला झाला, ओ झाला, बी झाला. यू बाकी आहे. यू 1 इन टीचर 1. यू ची 1 मॅम 1. टीचर आय. टीचर आय ची व्हॅल्यू 1 मॅम 1. टीचर आय ची व्हॅल्यू 9 येईल. हा हे बरोबर आहे. बघा ना, टीचर आय यू ची व्हॅल्यू 1 इन. 9. आय ची व्हॅल्यू 9 येईल. हो टीचर. आय एकाच ठिकाणी आहे. आय आय ची टीचर व्हॅल्यू 6 आहे. बरोबर आहे. मला 1 का सांगितलं? कारण टीचर आपण आता आपल्याला यू काढायचा आहे आणि आर काढायचा आहे. आर आणि यू. बघा आर इकडे पण आहे, आर इकडे पण आहे. मग यातला कॉमन कोण आहे? आर ची 9 मॅम आर झाला आपला. 6 आहे टीचर अरे 6. मॅम आपला आर ची 6 आहे. आर ची व्हॅल्यू आली आपली. फक्त यू उरलाय. हो बरोबर आहे ना. मग काय उरलं? फक्त एकच उरला. बरोबर आहे. यू ची व्हॅल्यू 1 आहे. टीचर आपला ई बाकी आहे. सगळ्यांची व्हॅल्यू निघाली टीचर. ई बाकी मॅम. ई ची व्हॅल्यू 2 आहे. ई ची व्हॅल्यू 2 आहे मॅम. ई ची व्हॅल्यू 2 आहे. ई कुठे आहे? 2 एक इकडे पण ई आहे, इकडे पण ई आहे. दोघांकडे पण ई इज इक्वल टू. आलं का? 2 है मॅम 2. करेक्ट. शाबाश. येस मॅम. समजलं सगळ्यांना कसं आलं ते? हो मॅम. हो थांबा. एक मिनिटं. हो मॅम. ज्यांना Yes, समजलं teacher. नव्हतं मुलांनो, ज्यांना आलंय त्यांनी जरा गप्प बसा. ज्यांनी मला सांगितलं की मला आलं नाही किंवा समजलं नाही ते जरा परत सांगा. त्यांनी जरा माईक ऑन करा आणि सांगा तुम्हाला कळलं का? हो मॅम समजलं. सगळ्यांना समजलंय? हो पुढे मॅम जायचं आता? समजलं. व्हेरी गुड. हो टीचर. आपण लिहिलं त्या क्रमात टाकायचं. चला आता जरा पुढचं सोडवूया आपण. 7 ते 10 साठीचा काय सूचना आहे? पुढे एक नियमांचा संच दिलेला आहे. हे नियम पुढील संख्या संचांना लागू होतात. प्रत्येक प्रश्नामधील संख्येच्या गटाचा नियम शोधून काढा. काय दिलेलं आपल्याला? 4 हे दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत आणि ते नियम लागू होणारे ऑप्शन दिलेले आहेत. तर संख्येचा वर्ग करून त्याच संख्येची दुप्पट मिळवा. हे कुठे असेल बघा बरं. टीचर स्क्रीन पूर्ण शेअर नाही खाली करा मॅम ते. हो टीचर. बघा एवढंच आहे कारण ते संख्येचा वर्ग गेलं नाही आहे. इथेच आहे बघ समोर. संख्येचा वर्ग करून दिसत नाहीये पूर्ण दिसत नाही. टीचर आपल्याला
आपण इकडे बघा, जिथे माझा कर्सर फिरतोय ना, इथे इथे संख्येचा वर्ग करून त्याच संख्येचे दुप्पट मिळवा. संख्येचा वर्ग करून त्याचे निम्मे करा. संख्येचा घन करून त्याची संख्या वजा करा. हे चाललंय. बोला. टीचर संख्या कोणती आहे म्हणजे आज आपण जर पाहिला नियम टीचर कोणाचा माईक चालू पाहिला आहे? नियम कोणत्या त्याच्यात दाखवत नाही. कोणाच तरी माईक चालू आहे. वरून बऱ्याच जणांचे माईक ऑन आहेत. त्यांच्या घरातले आवाज पण मला ऐकू येत आहेत. संख्येचा वर्ग करून त्याच संख्येची दुप्पट मिळवा. आता हे आपल्याला शोधायचे आहे. संख्या, त्यांचे वर्ग हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आता वर्ग वर्ग लिहून घ्या, त्याच्याखाली संख्या संख्या लिहा. जनरल आपल्याला जेवढ्या माहिती तेवढ्या, आणि शोधा की कोणत्या पर्यायाला काय लागू होतं. एकदा ते लिहिलं की तुमचं सगळं बरोबर येईल, कारण सगळे तेच नंबर आहेत ना. जनरली आपले 1 ते 10, 1 ते 15 पर्यंतचे नंबर सगळीकडे असतात. हे तर छोटे छोटे नंबर आहेत सगळे, 1 ते 10 पर्यंतचे आहेत सगळे. बघा ना, छोट्या छोट्या 2 अंकी संख्या. पहिला इझिली येईल तुम्हाला. वर्गसंख्या घनसंख्या. तिसरा नियम लागू होतोय वाटतं मॅम तिच्यावर. कशाला? संख्येचा घन करून त्यातून ती संख्या वजा करा, ह्याला. सगळ्या संख्यांचे घन लिहा आणि त्यातून तीच संख्या वजा करा. बघा कोणता नंबर तुम्हाला मिळतात ते. आलं का? टीचर पहिल्याला पहिलं कसं काय आलं? माझे ते कारण की ना 24 ही संख्या आहे ना टीचर. मग जर आपण समजा 4 घेतला, 4चा वर्ग होतो 16 आणि 4 दुनी होतं 8, 16 आणि 8 24. बरोबर. आणि बरोबर. 48 जर तुम्हाला घेतलं कळलं का? 6चा वर्ग 36 आणि 6ची दुप्पट 12, 36 आणि 12 48. म्हणजे काय करायचं, अशा प्रश्नांमध्ये नियमच दिलेला आहे. वर्ग करा, दुप्पट मिळवा. घन करा, संख्या वजा करा. ह्याच्याकरता काय करायचं, आपल्या पेपरवरती सगळ्या, म्हणजे जिकडे आपण सोडवणार आहे तिथे रफ वर्क करणार आहे, सगळे सरळ एका रांगेमध्ये स्क्वेअर लिहून टाकायचे. माहिती आहेत आपल्याला. बाजूला एका रांगेत घन लिहून टाकायचे. शोधत नाही बसायचं ह्याचा घन आहे का, हा त्याचा घन आहे का. लिहूनच टाकायचं. कुठल्या तरी याच्यामध्ये त्याचा नक्की उपयोग होईल, इकडे नाही तर मॅथ्स मध्ये तरी होईलच. जनरली काय करायचं माहितीये का, म्हणजे माझी ट्रिक आहे, म्हणजे बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ना, आपण जेव्हा पहिल्यांदा आपल्याला आन्सर पेपर मिळतो ना, रफ वर्क करण्यासाठी एक जागा असते, तिथे नंतर आपला वेळ जाऊ नये म्हणून ABCDEFG आपण त्याच्या खाली त्या अल्फाबेटचा नंबर 1, 2, 3, 4 हे आपलं रफ वर्क आहे. कळलं का? म्हणजे प्रश्न बघितल्यावरती ते करून लिहिण्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की याच्यावरती काहीतरी प्रश्न येणार आहे. तसंच वर्ग आणि घनावरती काहीतरी प्रश्न येणारच आहेत, आपल्याला माहितीच आहे ना. मग सरळ ते लिहून टाकायचं तिथलेच आपलंच. पेपर मिळाल्यावरती ते आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी असतं, की कधी काय ते पटकन चेक करून आपला वेळ वाचतो ना त्याच्यामध्ये. आता संख्येचा वर्ग करून त्याच्यामध्ये त्याची दुप्पट मिळवा. जेव्हा तुम्ही वर्ग वर्ग करून त्याच संख्येचा दुप्पट, जसं 4चे दुप्पट 8 आहे, ते करून बघितलं तेव्हा कळलं की अरे हे तर याला मॅच होतंय. सोपं होतं की नाही. पण संख्या कोणती असा विचार केला तर मग कळणारच नाही.
पण संख्येचा वर्गच करायला सांगितलंय आणि सगळ्या छोटे छोटे नंबर आहेत, ते फार मोठे नंबर नाहीच आहेत, म्हणजे सगळे 1 ते 10 मधलेच असणार आहेत, बरोबर ना? मग त्या सगळ्यांसाठी आपण एका बाजूला आपलं सगळं तयार करून ठेवायचं आणि मग त्याच्यात टाकून बघायचा नियम. दुसरा, तिसरा, चौथा बघा कशाला लागू होतोय. एकदा पुन्हा सांगा ना. हे बघ, काय केलं बघ, 2चा वर्ग. समजलं नाही, एकदा रिपीट करता का? हो सांगते बघा. काय करायचं, आपल्याला काय दिलेलं नियम, संख्येचा वर्ग करून त्याच संख्येची दुप्पट मिळवा. एका रांगेत लिहून टाकायचंय. अरे यार शिक, याचा एक प्रॉब्लेमच आहे, ह्याचा पेन व्यवस्थित चालत नाही. हायलायटर घेऊ का, लवकर तरी लिहिल ते. चला कमी करते आणि हा समजा 2चा, अरे काय रंग आहे हा घाणेरडा. 2चा वर्ग किती, 4. नाही ते किती घाण आहे, उमटतच नाहीये. दोनाचा वर्ग, अरे 4. हे मी पेंट वर लिहू का इकडे, हे ना उघडत नाहीये. हे लिहिलं जात नाही बरोबर, आपला वेळ नको जायला. मी पटकन पेंट उघडते, त्याच्यात तो चांगला पेन आहे, तो बरोबर लिहितो. तुम्हाला स्क्रीन दिसते का बघा, मला सांगा. हो टीचर. थांबा दिसते मॅम. टीचर दिसते. बघा. टीचर आपलं जे पेज चालू आहे ते दिसत नाहीये. थांब ना, मी त्याला इकडे घेते. आता आलं. 2चा वर्ग किती, 4. 3चा वर्ग 9. 4चा वर्ग 16. 5चा वर्ग 25. 6 36. बरोबर, 49. असं एका रांगेत लिहून टाकले मी. पुढचे पण लिहा ना. 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा. मी वरती वर्ग लिहित नाही हा, लिहूनच टाकते. 2 मिनिटाचं ते काम आहे. आता आपल्याला नियम काय दिलाय, संख्येचा वर्ग करून त्याच संख्येची दुप्पट मिळवा. या संख्येची दुप्पट काय आहे, 8. 4. 8. याची दुप्पट काय आहे, 8. 6. किती झाले, 3 दुणे 6 ना. हो. 4 दुणे 8. 5ची दुप्पट किती, 10. 6ची दुप्पट 12. टीचर त्याला 4 नंबर, टीचर दुसरं चालू आहे, त्याला 4 नंबर लागून टीचर 14. 4 नंबरचं लागून टीचर त्याला. 4 नंबरचं हे संख्येची 5 पट करून 3 मिळवा. हो मॅम. कशाला, पहिल्या याला, दुसऱ्या याला मॅम. दुसरा नाही, आता पहिलं चाललंय ना. थांबा. संख्येचा वर्ग करून त्याच संख्येची दुप्पट मिळवा. संख्येचा वर्ग आहे 16 आणि त्याच्यामध्ये त्याची दुप्पट मिळवली 8. किती झाले, कर ग कॅल्क्युलेशन. 8 आणि 6 किती झाले, 24. बरोबर ना. किती झाले, 38. 36 अधिक 12 48. म्हणजे हे 2 त्याच्यामध्ये फॉलो होत आहेत, हा आणि हा, झाले की नाही. आता उरलेले हे 2 पुढच्या मध्ये बघा. 8 8 64, म्हणजे 64 अधिक 16 8 दुणे 16. म्हणजे अल्टरनेट नंबर घेतलेले आहेत, इवन नंबर. टीचर कुणाचा तरी माईक ऑन आहे. हो ना, बऱ्याच जणांचं माईक ऑन. 4 हो 6 टीचर 8. कोणाचं माईक ऑन आहे. कोण आहे रे ते, घरात बडबड करते, माईक ऑफ करा. ठीक आहे. आणि 15 कोणाचं आहे, 15.
3. टीचर 8व्याचं सांगू का? टीचर 3चा वर्ग 9 अधिक 6. झालं ना? आलं ना? म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आहे? 1. 8व्याचं कोणाला सांगायचंय सांगा. टीचर मी सांगू का? शिवम. रुद्र जाधव. मीचं नाव काय आहे? रुद्र जाधव. शिवम. रुद्र सांग. टीचर त्याला 4थं सूत्र लागू होणार. टीचर संख्येची 5 पट करून त्यात 3 मिळवा. टीचर 8व्याला 4थं कसं काय? 8ने जर आपण करून बघितलं टीचर तर 8 पंचे 40 आणि त्यात 3 मिळवले तर 43 होतं टीचर. मग तू काय केलं? आणि 8 गुणिले 5. आणि त्यात 3 मिळवले 43 आणि 4 ने केलं टीचर 4 पंचे 20 आणि त्यात 3 मिळवले 23 आणि 5 ने केलं 5 5 5 त्यात 3 मिळवले 5 5 25 त्यात 3 मिळवले 25 आणि त्याच्या पुढचे 3 काय म्हणतात 4 चोक 4 पंचे नाही 3 5 15 आणि त्यात 3 मिळवले 18. अच्छा 3 5 15 3 नंबर घेतला. असे 3 नंबर घेतले, गुणिले 5 केले, अधिक 3 केले. बरोबर त्या क्रमाने उत्तर आलेली आहे. बरोबर. अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर ना? हो मॅम. हो टीचर. सगळ्यांचं 8व्याचं उत्तर 4 आलं. हो मॅम. हो टीचर. हो मॅम. म्हणजे आपले 2 झाले. 8वा रूल नंबर 4. ठीक आहे. आता 2 रूल आणि 2 ऑप्शन. चला सांगा. मी सजेस्ट करेन तुम्ही तिसरं करा. घनसंख्येतून ती संख्या वजा करा, आपोआप दोघांमधलं एक उत्तर येईल. 9. 200 आन्सर येतं. दुसरा नियम लागू होतो. आणि टीचर 72ला आहे ना 12चा वर्ग भागिले 2 करायचं. आणि टीचर 162 आहे ना 18चा वर्ग भागिले 2 करायचं. म्हणजे मला नाही कळलं, थांब. आणि टीचर 50 आहे ना टीचर त्याला 10चा वर्ग भागिले 2. कोणत्या नियमाचं काय सांगतेस तू, मला सांग पुन्हा. टीचर जो तिसरा नियम आहे ना घन करून टीचर तिसरा नियम काय टीचर? घनसंख्येतून ती संख्या वजा करा. नाही टीचर तो नाही टीचर. मग दुसरा दुसरा नियम करून त्याचे निम्मे करा. वर्ग करून त्याचे निम्मे करा. हो टीचर. मग कसला वर्ग केला? टीचर 20चा वर्ग 400 होतो आणि 400 भागिले 2 जर केलं तर 200 उत्तर येतं. बरोबर. हे 20. ठीक आहे. 72 आणि टीचर 72ला आहे ना 12चा वर्ग 144 आणि भागिले 2 केल्यावर 72 उत्तर येतं. म्हणजे 12चा वर्ग भागिले 2. 6चा वर्ग होत म्हणजे 36. आपण उलट केलं तर समजा बघा एखाद्या संख्येला भागलं की जे उत्तर येतं त्याचा तो गुणाकार असतो ना. बघा दीपिका मॅम, हा तृप्ती मॅम जॉईन झालेत. ओके ओके ठीक आहे, आपण नेक्स्ट नेक्स्ट तुमच्या टाइम कंटिन्यू करूया. हा चालेल. ठीक आहे. मग मी तृप्ती मॅमला पण तृप्ती मॅम हे तृप्ती साळवी नावाने तुम्ही जॉईन झालाय ना? हो हो येस. एक मिनिट मुलांना आपण हे पुढच्या वेळेला सॉल्व्ह करूया आणि तोपर्यंत तुम्ही हे सॉल्व्ह करा आणि मला सांगा की तुमचं उत्तर ते कसं आहे. ओके टीचर. ओके टीचर. बाय टीचर. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट मॅम. बाय टीचर.